काँग्रेसच्या नेते आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी एक विधान केलं की महाविकास आघाडीमध्ये महिला मुख्यमंत्री होण्यासाठी अनेक लायक नावं आहेत आणि त्यात रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांची नावं वर्षा गायकवाडांनी घेतली. आता विचार करा, काँग्रेसच्या नेत्या, खासदार, माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष नाव घेत आहेत सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरेंचं. आणि इकडे लक्षात घ्यायला हवं, त्यांचा जो मतदारसंघ आहे त्यामध्ये मातोश्री येतं. तर अशा वेळी जी चर्चा तर व्हायची ती झालीच आणि महाराष्ट्रभरात चर्चा सुरू झाली की मवियामध्ये यावेळी मॅडम मुख्यमंत्र्यांसाठी प्रयत्न होणार आहेत का? महाराष्ट्राला इतिहासात कधीही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही, यावेळी मॅडम मुख्यमंत्री येणार का? त्याच्या दृष्टीने त्यांचं हे वक्तव्य सुतोवाच आहे का? आणि याच दृष्टीने आता चर्चेचा धुरळा उडालेला आहे आणि महाविकास आघाडीतच नाही, महायुतीतल्या शिवसेनेमध्ये सुद्धा आणि महायुतीमध्ये सुद्धा याची दखल घेतली गेली आहे. नमस्कार, मी प्रसन्न जोशी आणि आपला आजचा हा विषय आहे तो म्हणजे मॅडम मुख्यमंत्री. खरं तर राजकारण कुणाचंही असो, राजकीय पक्ष, आघाड्या, युत्या कुणाच्याही असोत, पण हे मात्र खरं आहे की महाराष्ट्रासारख्या शिवशाहू फुले आंबेडकरी राज्यामध्ये एकदाही आतापर्यंत महिला मुख्यमंत्री होऊ नये हे तसं आपल्यासाठी थोडंसं खटकणार आहे. म्हणजे आपली परंपरा बघा, आपल्यामध्ये आपण अभिमानानं सांगतो की आमच्याकडे हा विचारांचा वारसा आहे. भारतामध्ये अनेकदा महाराष्ट्र जे करतो ते भारतामध्ये बघायला मिळतं, असा आपण अभिमान मिरवतो. पण तुम्ही भारताचा इतिहास बघा, स्वातंत्र्योत्तर तुम्ही उत्तर प्रदेश म्हणू नका, मायावती दिल्ली म्हणू नका, काँग्रेसच्या शीला दीक्षित, तुम्ही गुजरातमध्ये आनंदीबेन पटेल झाल्या मुख्यमंत्री, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, जयललिता तमिळनाडूमध्ये बघायला मिळाल्या आपल्याला. इतकंच काय, मध्य प्रदेशमध्ये सुद्धा महिला मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत. आणखी एखाद दुसरं राज्य असेल, पण महाराष्ट्राच्या पलीकडे भारतामधली आणि ज्याला आपण गायपट्टा, नॉर्थ, उत्तर भारत वगैरे म्हणतो तिथे महिला मुख्यमंत्री झाल्या. पण महाराष्ट्रामध्ये मात्र महिला मुख्यमंत्री होऊ नये. बरं, केपेबल लिडरशिप नव्हती का आपल्याकडे? नक्की होती. प्रतिभा पाटील ज्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या, पण त्या महाराष्ट्र काँग्रेसमध्ये तर होत्याच ऍक्टिव्ह, त्यांचं नाव कदाचित असू शकलं असतं. शालिनीताई पाटलांचं नाव सुद्धा असू शकलं असतं. त्या बाईंचा ऐकून त्यांचा करिश्मा म्हणा, आवाका म्हणा, त्यांचं ऍसर्शन म्हणा, मला अनेकदा वाटलं की कदाचित त्या फ्रंट रनर असू शकल्या असत्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. सुप्रिया सुळे, त्यांचं नाव आता येत आहे, पण सुप्रिया सुळे महिला मुख्यमंत्री हे सुद्धा पहिल्यांदा नाही, यापूर्वी पण आलेलं आहे नाव. त्यांचं नाव असू शकलं असतं. आणखी काही नावं कदाचित तुम्हाला जास्त पटापट कोणाला आठवू शकतील की आणखी काही नावं आहेत. मला फार जुनं जाता येत नाहीये, पण ही नावं मला जी पटापट आठवली ती मी तुमच्याशी 3-4 शेअर केलेली आहेत, सगळ्या पक्षातली. मग असं असताना आपल्याकडे महिला मुख्यमंत्री इतक्या वर्षात एकही का नाही झाली? आणि म्हणून जेव्हा काँग्रेसच्या वर्षा गायकवाड निवडणुकीच्या तोंडावरती इतकं गंभीर विधान करतायत, लक्षात घ्या, महाविकास आघाडीत अजून सीट शेअरिंगचा पत्ता नाही. सीट शेअरिंग झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या फॉर्म्युलाचा पत्ता नाही. उद्धव ठाकरे म्हणतात चेहरा द्या, मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्या, ते ऐकलं जात नाही. अशा वेळी वर्षा गायकवाडांनी रश्मी ठाकरेंचं नाव घेणं, सुप्रिया सुळेंचं नाव घेणं, काँग्रेसचं नाव न घेणं, या सगळ्याला काही एक अर्थ आहे. त्यांचे विधान आल्यानंतर किशोरी पेडणेकर, ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेते आहेत, त्यांनी म्हटलं की हे चांगलं आहे, महिला मुख्यमंत्री झाली पाहिजे, पण रश्मी ठाकरेंना मध्ये आणू नका, त्यांना काही राजकारणात रस नाही, त्या फक्त आपल्या कुटुंबाचं बघतात आणि त्याच्यातच त्यांना रस आहे. याबद्दल जेव्हा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा खरंय, रश्मी ठाकरेंना त्या अर्थानं त्या राजकारणात नसतात. आम्ही यावरती जेव्हा एका चर्चेमध्ये बोलण्याची वेळ आली तेव्हा सुद्धा सुषमा अंधारे होत्या. त्या सुषमा अंधारे सुद्धा म्हणाल्या की त्या कधीही जाहीर कार्यक्रमात शिवसेनेच्या येत नाहीत, क्वचित कधीतरी येतात. त्यांना हेही माहीत नसतं कोणी त्यांच्यावर काही टीका केली आहे का, पक्षावर काही टीका केली आहे का. अशा प्रकारे रश्मी ठाकरे या एक घरंदाज गृहिणी आहेत, कर्तव्यदक्ष, कुटुंब वत्सल अशा गृहिणी आहेत, हे सगळेच मान्य करतील. नीलम गोरे आता त्यांच्या पक्षात नाहीत, पण फार पूर्वी एका टीव्ही चॅनलच्या चर्चेत बोलत असताना नीलम गोरे सुद्धा म्हणाल्या, आणि त्यावेळी असंच शिवसेना आणि भाजपमध्ये काही कटुता आली होती आणि बाळासाहेब ठाकरे हयात होते, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. त्यावेळी नीलम गोरेंनी सुद्धा कौतुकानं म्हटलं की एकदा का भाजपचे नेते मातोश्रीवर आले की रश्मी ठाकरेंचा पाहुणचार, त्यांच्या हातचे उत्तम उत्तम खाद्यपदार्थ, यामुळे हा सगळा दुरावा नष्ट होईल आणि दोघांचेही पक्ष पुढे जातील. सांगायचा मुद्दा असा की रश्मी ठाकरे या नेहमीच बॅकएंडला राहिलेल्या आहेत, पडद्यामागे राहिलेल्या आहेत. राजकारणाशी संपर्क कमीत कमी ठेवत त्यांनी नेहमी मातोश्रीची, खरंच मातोश्री होण्याचा, म्हणजे आता एक मासाहेब होत्या, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वर्गीय पत्नी मासाहेब होत्या, आणि त्यानंतर आता जरी मा म्हणतलं जात नसलं तरी सुद्धा त्या मातोश्रीवरच्या
सगळ्यांच्या वहिनी साहेब आहेत. पण मुख्यमंत्री पदासाठी जेव्हा हे नाव आलेलं आहे तेव्हा मग चर्चा सुरू होते की खरंच अशी काही महत्वाकांक्षा त्यांना असेल का, असू शकते का, शिवसेना असं काही कार्ड खेळू शकते का, असा विचार ठाकरेंच्या मनामध्ये असेल का. तर ठाकरे यांच्या मनात असा काही विचार आहे की नाही याची मला कल्पना नाही, पण आपण काही डॉट्स जोडण्याचा प्रयत्न करूया. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री हे समीकरण पहिल्यांदा मांडलं गेलेलं नाही. आपल्याला आठवण करून देतो, 2020-21चा कोरोनाच्या आसपासचा काळ होता, 2000 कदाचित 21 असेल, आणि उद्धव ठाकरे यांची प्रकृती तेव्हा ते आजारी होते, हेवी मेडिकेशन चालू होते, डॉक्टरांच्या उपचारांची गरज होती. आणि त्या काळामध्ये चंद्रकांत पाटील, भाजपचे एक वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील हे म्हणाले होते की रश्मी वहिनी सुद्धा जबाबदारी घ्यायला पुढे येऊ शकतात आणि उद्धव ठाकरे यांनी काही काळासाठी ती जबाबदारी द्यावी. याही पुढे मागे जर का आपण जायचं म्हटलं तर उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाच्या उदयामध्ये उद्धव ठाकरेंच्या मागची एक म्हणजे जसं म्हणतात यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, तसं रश्मी ठाकरे या जरी हस्तक्षेप करत नसल्या राजकारणामध्ये तरी त्या प्रेरणा स्रोत आहेत. त्या शिवसेनेच्या शिवसेनेचे कुटुंब आहे त्याच्या मागच्या प्रेरणा स्रोत आहेत, उद्धव ठाकरेंचा आहेत, आदित्य ठाकरेंचा, शिवसैनिकांचा प्रेरणा स्रोत आहे. आणि मला सांगा, शिवसेनेसारख्या पक्षाच्या गाभाऱ्यामध्ये जी राहणारी व्यक्ती आहे, थेट मातोश्रीमध्ये राहणारी, ती एवढ्या आजूबाजूच्या राजकारणापासून अलिप्त राहू शकते का? गंगेमध्ये जर का ती मूर्ती असेल तर तिला गंगेच्या पाण्याचा स्पर्श होणार हे जितकं स्वाभाविक आहे, त्याचप्रमाणे राजकारणाचा स्पर्शच होणार नाही हे शक्यच नाही. आता यानंतर रश्मी ठाकरे इंटरेस्ट घेणार की नाही हा मात्र त्यांचा व्यक्तिगत चॉईस आहे, त्याबद्दल आपल्याला बोलायचा अधिकार नाही, हे मान्य आहे आपल्याला. पण जर का असं काही होण्याची शक्यता मानायची म्हणली तर लक्षात घ्या, असं नेहमी तेजस ठाकरेंच्या बाबतीत सुद्धा हे झालंय. कधी त्यांनी त्यांची मनीषा व्यक्त नाही केली, पण असं झालेलं आहे. आणि खास करून तो जो काळ मी ज्याचा उल्लेख चंद्रकांत पाटलांच्या संदर्भाने दिला होता, त्या काळामध्ये खरंच जर का अशी काही वेळ असती तर कदाचित टेम्पररी असं काही झालं असतं तर मवियाची अगदीच ना नव्हती. कारण या निमित्तानं महिला मुख्यमंत्री, या निमित्तानं उद्धव ठाकरेंना थोडी उसंत आणि विरोधकांना रश्मी ठाकरेंवर टीका करणं खरंच कठीण झालं असतं. अशी स्ट्रॅटेजीचा पण कदाचित विचार झाला असता. अर्थात जे झालं नाही त्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही. प्रश्न आहे आत्ता काय चाललेलं आहे. एक तर स्पष्ट दिसतंय की शिवसेनेनं आउट राईट नकार दिलेला आहे की रश्मी ठाकरे मुख्यमंत्री वगैरे काही विषय नाही, त्या राजकारणात इंटरेस्टेड नाही. याचा अर्थ कधीच असं काही होणार नाही, कधीच कोणी राजकारणात ऍक्टिव्ह होणार नाही असं आपल्याला सांगता येत नाही. या निमित्तानं चर्चा मात्र झालेली आहे आणि ती वर्षा गायकवाडांनी हे विधान केल्यामुळे ज्या काँग्रेसच्या, त्यांनी काँग्रेसच्या नेत्याचं कोणाचं नाव नाही घेतलं, विशेष त्यांनी रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं, त्यामुळे जाणकारांच्या भुवया मात्र उंचावल्या. त्यासाठीचा रेफरन्स. दुसरं नाव त्यांनी घेतलं सुप्रिया सुळेंचं. जे एक त्रैराशिक मांडायचा आपण प्रयत्न जर का केला लॉजिकचा, तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस, याच्यामध्ये सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होण्यासाठी आता जितकी पॉझिटिव्ह, जितकी समीकरणं जुळून येण्याची शाश्वती किंवा जेवढं पॉझिटिव्ह वातावरण आहे, सर्वाधिक फेवरेबल वातावरण आहे सुप्रिया सुळेंना, इतकं इतिहासात कधी नव्हतं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रामुख्याने अशी कुठली मोठी मंत्रिपदं वगैरे काही असतील तर अजित पवार आणि त्यांच्या सगळ्या बाकीचे सहकारी, पहिली फळी, दुसरी फळी यांचा विचार व्हायचा. आतापर्यंत तेच होत आलं. अजित पवारांना तर 2 उपमुख्यमंत्रीपद मिळालं, म्हणजे आताच्या काळात सुद्धा आपण बघायला म्हटलं तर, आणि आधी सुद्धा मिळालं होतं. सुप्रिया सुळे तुलनेने मी काँग्रेस, माफ करा, त्या नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसची दिल्लीतली भूमिका सांभाळत होत्या, तिकडे बघत होत्या आणि त्या आनंदी पण होत्या आणि आहेत. त्यांना दिल्लीचं राजकारण अतिशय आवडतं, त्याच्यामध्ये रमलेले आहेत, त्यांना आवडतं राष्ट्रीय मुद्दे लावून धरण्यामध्ये. वक्फ बोर्डाचा मुद्दा JPC मध्ये जाण्यामागे सुप्रिया सुळे यांचा मोठा वाटा होता. अशा वेळी आता मात्र महाराष्ट्रामध्ये जर का त्यांची चर्चा होत असेल मविया अंतर्गत, तर त्यांच्यासाठी इक्वेशन फार मोठं आहे. अजित पवार आणि कुठलीही फळी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तेवढी ऍक्टिव्ह नाहीये. राष्ट्रवादीच्या अधिकृतरित्या त्या राष्ट्रीय पातळीच्या नेत्या आहेत. अजित पवार सोडण्यापूर्वीच मुळात त्यांची ती नियुक्ती अजित पवारांच्या पुढाकारानंच झाली होती आणि पुरेसा अनुभव आहे, संसदीय अनुभव आहेत आणि संसदीय अनुभव असलेले लोक मुख्यमंत्री झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये, चांगलं काम केलेले. पृथ्वीराज चव्हाणांचं अगदी पटकन उदाहरण मला आठवण्यासारखं आहे. यामुळे सुप्रिया सुळे हा सुद्धा तो चेहरा असू शकतात. त्यांनी त्यांचं मेटल, त्यांनी त्यांचं आपल्यातला गुण, कर्तृत्व हे निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे. अगदी अजित पवारांची बॅकिंग नसताना, म्हणजे आताची निवडणूक त्याच्यात सुद्धा दाखवून दिलेले आहे. त्या कशा पिंजून काढला त्यांनी, महाराष्ट्रात कशा त्यांनी फिरला, युवती राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांची कल्पना, युवती राष्ट्रवादी काँग्रेसची त्यातून माध्यमातून केलेलं नेटवर्किंग, त्यामुळे त्याही करू शकतात.
त्यामुळे सुप्रिया सुळेंचा सुद्धा महत्वाचा चेहरा यासाठी असू शकतो की मविया अंतर्गत अशीच परिस्थिती आली की मुख्यमंत्री कोण. तर कधी कधी असंही बघावं लागतं की युतीकडनं सुद्धा अनेकदा असं असतं की विरोधक सुद्धा तुम्हाला मदत करतात तुमचे, की कारण त्यांच्याही मुळावर येऊ शकतं मुख्यमंत्री कोणी वेगळा असला तर. अशावेळी सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार हे इक्वेशन सगळ्यांना जुळणार जर का असेल महायुतीला, महाविकास आघाडीला, तर शरद पवार काही या वयात येतील आणि त्यांनी कधी अशी मनीषाही व्यक्त केली नाही, ते कधी इच्छुकही नव्हते नंतर एकदा त्यांनी केंद्रात गेल्यानंतर. अशावेळी सुप्रिया सुळे हे पहिलं नाव असू शकतं मुख्यमंत्री पदासाठी. आता या दोन नावांच्या पलीकडे काँग्रेसकडे आपण जाऊया, ज्याच्या नेत्यांचं नाव वर्षा गायकवाडांनी घेतलं नाही. आपण विचार करूया. वर्षा गायकवाड हे त्यातलं एक नाव असू शकतं. वर्षा गायकवाड या एकनाथ गायकवाडांचा वारसा चालवतात, त्याचप्रमाणे त्या उत्तम संघटक आहेत, मुंबई प्रदेशच्या अध्यक्ष होत्या, आता विद्यमान खासदार आहेत, मागासवर्गीय समाजातून येतात. त्यामुळे नुसतंच महिला नाही, महिला मागासवर्गीय या अनेक अर्थानं रिप्रेझेंटेशनचा जर का हिशोब केला तर त्यांचाही चेहरा महत्वाचा आहे. सोलापूरला प्रणिती शिंदे, तिथे सुद्धा ही सगळी इक्वेशन्स पूर्ण होत आहेत. महिला आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, सोलापुरासारख्या तुलनेनं मुंबई पुण्याच्या आणि विकसित महाराष्ट्राच्या तुलनेत अर्धविकसित भागातून त्या येतात, मागास समाजातून आहेत, त्याही असू शकतात. अशी नावं काँग्रेसमध्ये सुद्धा आहेत महिलांचा विचार करायचा झाला तर. अर्थात आपण जर का नागरिक म्हणून बघायचं म्हटलं तर तुमचा मुख्यमंत्री हो, नाही तर त्यांचा मुख्यमंत्री हो, पण या निमित्तानं महिला मुख्यमंत्री चर्चेत येत असेल तर ते झालं पाहिजे. आज अमेरिकेमध्ये कमला हॅरिस कदाचित तिकडच्या राष्ट्राध्यक्ष होण्याच्या जवळ आहेत. ज्या विविध हे येत आहेत, सर्वे वगैरे येत आहेत, त्यामध्ये त्यांचं आणि ट्रम्प कट टू कट चाललेले आहेत. कमला हॅरिस यांना संधी आहे. विचार करा, अमेरिकेसारख्या सगळ्यात विकसित नंबर 1 राष्ट्राच्या प्रमुखपदी भारतीय मुळाच्या कमला हॅरिस येत आहेत. तिथे पहिल्यांदा महिला राष्ट्राध्यक्ष होणार आहे. दिल्ली, भारताची राजधानी, तिथली मुख्यमंत्री आतिशी मार्लेना होत आहेत, झाल्याच म्हणजे आता होतील. अशा वेळी महाराष्ट्राने हा इतिहास घडून दाखवला पाहिजे. आणि महिलांच्या बाबतीत एक लक्षात घ्या, तुम्हाला कधीतरी संधी मिळेल, तुम्ही काहीतरी नेतृत्व सिद्ध कराल आणि मग तुम्हाला मिळेल. इतकं हे राजकारण पुरुषी झालेलं आहे की या संधी जुळून येत नाहीत, त्या तुम्हाला मिळवाव्या लागतात, कधी कधी त्या देण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि आत्ताची ती ज्याला हीच ती वेळ म्हणतात ती हीच वेळ आहे. मग ती महायुतीसाठी असेल नाहीतर महाविकास आघाडीसाठी, हा वेळ असेल महाविकास आघाडीसाठी. हे झालं पाहिजे. महिला मुख्यमंत्री दिसली पाहिजे, महायुतीची असो नाही तर महाविकास आघाडीची. अन्यथा दरवेळी फक्त समीकरणं जुळवत बसली, महानेता केवढा मोठा, तो नेता केवढा मोठा, तरी संधी येणार नाही. अपेक्षा करूयात यावेळी असं काहीतरी चेंज बघायला मिळेल आपल्याला. आणि तुम्हाला काय वाटतं, तुमची काही याच्याबद्दलची वेगळी गणित समीकरणं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट्समध्ये इकडे आम्हाला नक्की सांगा. तुमचे कमेंट्स आम्ही नक्कीच वाचू आणि त्यानिमित्तानं मला सुद्धा कळेल की हे पण करता येणं शक्य आहे. आणि संपर्कात राहूया. धन्यवाद.